नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही ऐश्वर्याच्या पायाला मलम लावून देत असते, तर ऐश्वर्या लगेच जानकीला म्हणते की वहिनी, परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. म्हणजे हेच बघा की काल हाच हात तुम्ही माझ्यावर उगारण्याच्या बेतात होता आणि आज ह्याच हाताने तुम्ही माझा पाय धरला. तर जानकी ऐश्वर्याकडे बघत असते. ऐश्वर्या म्हणते की बाय द वे, काल तुम्ही मला एक प्रश्न विचारला होता, मी असे का वागले, असे का केले, तर चला मग आज त्याचे उत्तर मी तुम्हाला देते. कसं आहे की माझे आयुष्य ताब्यात घेतलेले कोणी मला आवडत नाही, कोणी मला डिटेक्ट नाही करायचे. हे कर, असे कर, तसे कर, अशी वाग, तशी वाग, हे करू नको, ते करू नको, नाही करायचे, मला नाही आवडत हे सर्व. नोकरांची कामं मी कधी केलेली नाहीत, त्यात तुम्ही मला झाडू मारण्यासाठी लावला, कचरा उचलण्यासाठी लावला. मग वहिनी तुम्हीच सांगा की मला राग नाही येणार का? या सर्व गोष्टीचा मला खूप त्रास झाला आणि मला त्रास देणाऱ्यांचे कायम नुकसान होते. मला जर हरवण्याचा प्रयत्न केला तर ते स्वतःच हरतात. बघितलेस ना, आज मुद्दाहून मी सर्व डाव जिंकले आणि तुम्हाला दाखवून दिले की मी कशी सॉलिड खेळ खेळू शकते ते. तेव्हा जानकी हसून म्हणते की अगं ऐश्वर्या, प्रत्येक वेळी हा हट्टी स्वभाव काही कामाचा नसतो. परत सांगते की खेळ म्हटल्यानंतर हार जीत ह्या दोन्ही गोष्टी येतातच, त्यामुळे दोन्ही गोष्टींची तयारी तर असायलाच हवी. खेळाचा आनंद घेता आला पाहिजे, मग ती स्पर्धा असली तरी सुद्धा. जिंकण्यासाठी समोरच्याला मुद्दाम तुम्हाला पाडावे लागत असेल तर या सर्वात काहीच अर्थ उरत नाही. जिंकणं सुद्धा इतकं ग्रेसफुल असायला हवे की हरणाऱ्याला सुद्धा हरण्याचं समाधान घेता आले पाहिजे. मी तुझा पाय धरला ते तुझ्यातील अरेरावीला शरण जाऊन नाही, माझं तुझ्यावर असलेल्या प्रेमाला शरण जाऊन. काल मी तुझ्यावर हात उगारणार होते तर तुझ्यावर नाही, तुझ्यातील वागण्यातील वाईट आणि चुकीच्या विचारांवर उगारणार होते. तुझ्यावर हात उगारण्यापेक्षा तुझी प्रेमाने सेवा करणे हे तर कधीही मला फार आवडेल. त्यामुळे तू सुद्धा राग द्वेष करण्यापेक्षा मीपणा बाजूला सावरून समोरच्यावर आपण किती प्रेम करतो यात काय समाधान असते हे जाणून घ्यायला हवे. मला खात्री आहे की तुला ते नक्की सर्व जाणवेल, त्याची मी तुला शाश्वती देते. आणि आता मलम लावून झाला, त्यामुळे तू जरा पाय हलून बघ की तुला बरे वाटते का. तेव्हा ऐश्वर्या तिचा पाय हलवते तर तिला बरे वाटते. तेव्हा जानकी म्हणते की हा मलम आणि मनातील विचार त्या पायात जर झिरपले तर आणखीन बरं वाटेल तुला. काही लागले तर मला सांग, हक्काने हाक मार, मी मलम इथे ठेवते आणि मला आवाज दे, मी नक्की येईल. म्हणून जानकी बाहेर जाते. तेव्हा ऐश्वर्या रागाने आपला पाय हलवते तर तिच्या पायाला खरंच खूप फरक पडलेला असतो आणि ती म्हणते की हट. त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश ऑफिसमध्ये आलेले असतात. तर जे क्लायंट असतात तर ते ऋषिकेश आणि जानकीला म्हणतात की आपल्या हेल्पलाईनला जास्त प्रतिसाद येतोय आणि ते सर्व सांगण्यासाठी शेतकऱ्यांचे सतत फोन येतात आणि आपली टीम त्यातला चांगला रिस्पॉन्स देते. तेव्हा जानकी म्हणते की मला एक गोष्ट सांगा की आपण ज्या बाबतीत सर्वे केला तर कोणत्या बाबतीत जास्त समस्या उद्भवतात. तेव्हा ते म्हणतात की बियाणे, खतक आणि कीटकनाशक. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की म्हणजे आपला अंदाज खरा ठरला तर या बनावट बियाण्यामुळे खूप नुकसान होते. तेव्हा जानकी म्हणते की पण काय, आपण जो सेंद्रिय खताबाबतीत निष्कर्ष प्रयोग केला तो तर आपला सफल झालेला दिसतो. तेव्हा काही गरजूवंत शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी 5 शेतकऱ्यांची नावही त्या यादीमध्ये तयार केलेली असते. तर ऋषिकेश ती यादी जानकीला व्यवस्थित चेक करण्यासाठी सांगतो आणि गरजू शेतकऱ्यांना तर मदत ही मिळायलाच हवी. तर जानकी लिस्ट हातामध्ये घेते आणि मी लिस्ट व्यवस्थित चेक करेन, परंतु तुम्ही व्यवस्थित सर्वांनी माहिती घेतली का, असे जानकी त्या सर्व स्टाफला विचारते. तेव्हा सर्वजण येस मॅम असे म्हणतात आणि जानकी सर्वांना विचारते की आपण सर्वांचा स्टडी अगोदर व्यवस्थित करायला हवा, तर झाले का असे विचारते. तर सर्व स्टाफ येस मॅम असे बोलून सर्वजण बाहेर जातात आणि जानकी म्हणते की मी लिस्ट नंतर चेक करते आणि ओके देते. स्टाफ बाहेर गेल्यानंतर जे महत्वाचे लीडर असतात तर ते जानकी आणि ऋषिकेशला म्हणतात की मॅम आणि साहेब, मला एक बोलायचे होते की तुमच्यासारखे असे अनेक माणसे आपल्या देशात असायला हवे होते. खरंच तुम्ही खूप मोठे काम करता. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कसे आहे की बाहेर समस्याचा डोंगर आहे, आम्ही फक्त त्यात खारीचा वाटा उचलतो. तुम्ही म्हणता ते मला पटते. असे सर्वांनी शेतकऱ्यांचा विचार करायला काही हरकत नाही. ते विचारतात की सारंगदादा मीटिंग मध्ये नाही आले, तर ऋषिकेश सांगतात की ते मुंबईला 2-3 दिवसासाठी गेलेला आहे, येईल लवकरच. तेव्हा ते म्हणतात की वाटपाच्या वेळी ते असायला हवे होते. ते शेतकऱ्यांना खूप छान समजावून सांगतात. तेव्हा जानकी म्हणते की हो ठीक आहे, आम्ही सुद्धा त्यांनाच मिस करतो.
ते स्टाफचे लीडर म्हणतात की मॅम आणि सर, तुम्ही ह्या लिस्टवर सही दिल्यानंतर आणि ओके केल्यानंतर मी माझ्या पुढच्या कामाला सुरुवात करतो. जानकी आणि ऋषिकेश एकमेकांसोबत चर्चा करू लागतात. त्यानंतर इकडे सयाजीरावांचे माणसं हे एका शेतकऱ्याला धरून घेऊन येतात. तर तो सयाजीरावांच्या हातापाय पडू लागतो की आओ, माझ्या पिकांचे नुकसान होईल आणि माझे पीक निघल्यानंतर मी नक्की तुमचे पैसे देईल. परंतु सयाजीराव म्हणतो, तू जर माझे पैसे नाही दिले तर तुझी शेती मी माझ्या ताब्यात घेईल. विषय संपला. तर तो शेतकरी म्हणतो की मालक, आहो यंदाचं पीक येऊन द्या, मी सर्व काही तुमचे फेडून टाकतो. तेव्हा सखाराम विचारतो की अरे, यंदा कीड नाही लागणार हे कशावरून? तो शेतकरी सांगू लागतो की ऋषिकेश रणदिवे यांनी एक योजना अंमलात आणलेली आहे आणि त्यात ते शेतकऱ्यांना काही कीटकनाशके आणि खत देणार आहात. मी सुद्धा त्या योजनेमध्ये सहभागी होईल आणि माझ्या पिकाला कीड लागल्यापासून वाचवेल. त्यामुळे माझे पीक यंदा येईल म्हणजे येईलच आणि तुमचे पैसे मी नक्की अगदी योग्य वेळात परत करेल. तेव्हा सयाजीरावाला खूप राग येतो आणि तो आपल्या माणसाला त्या शेतकऱ्याला घेऊन जायला सांगतो. तेव्हा बाळाभाऊ म्हणतात की यंदा जर यांनी पीक काढले तर याचे सर्व पैसे फिटून जातील आणि आयती आलेली शेती त्या रणदिवेमुळे आपल्या हातातून निघून जाईल. तेव्हा सयाजी काका म्हणतात की बाळाभाऊ, आपण काय करणार, ते आपले सोयरे आहेत, आता आपलेच दात आणि आपलेच होठ. त्यानंतर इकडे शर्वरी ही जानकीच्या रूम मध्ये तयार होत असते. तर जानकी ही ऑफिसमधून घरी येते आणि शर्वरीला बघून म्हणते की शर्वरी वंश, केव्हा आलात? तर शर्वरी म्हणते की हो वहिनी, ये, मी तुझीच वाट बघत होते. तेव्हा जानकी म्हणते की बोला आता. तर शर्वरी म्हणते की अगं सॉरी, मी तुझी लिपस्टिक घेतली, साडीला मॅच होत होती म्हणून. तेव्हा जानकी म्हणते की अगं असे काय, तुम्ही घेऊ शकता, विचारायचे काय त्यात, माहेर वाशिन आहात तुम्ही, त्यामुळे सर्वात अगोदर तुमचा हक्क. तेव्हा शर्वरी म्हणते की अगं वहिनी, ह्या फक्त बोलायच्या गोष्टी असतात, एकदा की मुलीचे लग्न झाले की सून आपली आणि मुलगी परकी. तेव्हा जानकी म्हणते की वंश, ते असेल दुसऱ्या ठिकाणी, आपल्याकडे तसे नाही. तेव्हा शर्वरी म्हणते की नाही ना, मग मी तुझी लिपस्टिकच घेऊन जाते. जानकी हसून म्हणते की पुन्हा विचारतात का, जे हवंय ते घेऊन जा. तेव्हा आरशासमोर उभी राहून शर्वरी म्हणते की मला सांग की वहिनी मी कशी दिसते? तर जानकी म्हणते की खरंच खूप छान दिसता. तेव्हा शर्वरी म्हणते की अगं, बाजूच्या ज्या मंगल कार्यालय आहे ना, तेथे लग्न आहे म्हणून विक्रांत आणि मी आलो आणि साडी बरी आहे का विचारते. तर जानकी म्हणते की खूपच छान, आणि यावर मॅचिंग पर्स आहे का तुमच्याकडे? तेव्हा जानकी आपल्या कपाटातून मॅचिंग पर्स तिच्या हातामध्ये देते. तर शर्वरी खुश होते आणि दादा कुठे असे विचारते. तर जानकी म्हणते की ओ आहे ना, ते सुद्धा आलेत. तर इकडे ऋषिकेश सुद्धा विक्रांत बरोबर बाहेर चहा घेत गप्पा करत असतात आणि शेतकऱ्यांची योजना खरंच खूप छान आहे असे विक्रांत ऋषिकेशला म्हणत असताना ऋषिकेश म्हणतो की हो, आणि याच योजनेवर आपण 5 शेतकऱ्यांची निवड केलेली आहे, त्यांना आपण मोफत कीटकनाशके आणि बियाणे सुद्धा देतो. ते ऐकून सुमित्रा आणि सर्वांना खूप आनंद होतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की खरं तर ह्या हेल्प लाईनची आयडिया जानकीचीच होती, मी फक्त त्याला रणदिवे फार्म शेतकरी मदत योजनेची जोड दिली बास. आणि तेवढ्यात शर्वरी आणि जानकी बाहेर येतात. तर विक्रांत म्हणतो की या जानकी वहिनी, तुमचाच विषय चालला होता, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. तेव्हा शर्वरी लगेच सुमित्राला म्हणते की आई, अगं आम्ही आता लग्नासाठी निघतोय आणि तुझा तो 9 लाखा हार आहे ना, तो दे, ह्या साडीवर तो शोभून दिसेल. आणि त्याच वेळेस ऐश्वर्या ही खाली येत असते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं, पण तो हार मी जानकीकडे ठेवण्यासाठी दिला होता, तू तिलाच विचार. तेव्हा शर्वरी लगेच जानकीला म्हणते, जानकी म्हणते की अहो माझ्याकडेच आहे, परंतु मी पॉलिशसाठी सोनाराकडे दिलेलं आहे. म्हटलं सारंग भाऊजींचे लग्न झाल्यानंतर दागिने पॉलिश करून ठेवून देऊयात. तेव्हा शर्वरी म्हणते की वहिनी, पण तो मला हार हवा होता आता यावेळी. तेव्हा जानकी म्हणते की शर्वरी वंश, तो हार ते 2 आठवड्यानंतर आणून देणार आहात. तेव्हा शर्वरी म्हणते की नेमकं तुला आत्ताच द्यायचा होता का पॉलिशला? तर जानकी म्हणते की सॉरी, मला खरंच माहिती नव्हते. आणि ऐश्वर्या हे सर्व ऐकत असते. हे सर्व ऐकून ऐश्वर्या लगेच आतमध्ये येते आणि ऐश्वर्या, ही शर्वरी खूप चांगल्या कामाची आहे तुझ्या, मग ही चालून आलेली संधी तर अशी सोडता कामा नये, काहीतरी जुगाड तुला करावेच लागेल, परंतु नेमकं काय करू म्हणून ऐश्वर्या विचार करू लागते. तेव्हा विचार करून तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि ती लगेच बाळाभाऊला फोन करून लवकरात लवकर बंगल्याच्या बाहेर एक गाडी पाठवून दे असे सांगते आणि मुद्दाम फोन ठेवून ती आपल्या बेडवर उषा ठेवून देते आणि ती झोपलेली आहे असे त्यावर पांघरून घालून ते ठेवते आणि खिडकीतून उडी मारून खाली म्हणजे बाजूला घराच्या बाहेर येते. तेव्हा शर्वरी विचारते की आई, ऐश्वर्या कुठे आहे? तेव्हा सुमित्रा म्हणते ती, आणि तेवढ्यात जानकी म्हणते की हो, ती तिच्या खोलीमध्ये आहे, आराम करते. शर्वरी म्हणते की हो, त्या पायाची दुखणी अजून चालू आहेस का? येते मी तिला भेटून म्हणून शर्वरी ही ऐश्वर्याच्या रूमकडे येते. तेव्हा शर्वरी ही
इकडे रूमकडे येत असताना ती दरवाजा वाजवते की ऐश्वर्या मी आहे, दरवाजा उघड शर्वरी. तर इकडे शर्वरी बाहेर गाडीमध्ये बसते आणि ड्रायव्हरला सांगते की मी सांगते त्या ज्वेलरकडे चला, पटकन चला, म्हणून ती गाडीतून त्या ज्वेलरकडे हार नेण्यासाठी येत असते. तर इकडे शर्वरी तिचा दरवाजा वाजवतच असते. तेव्हा शर्वरी म्हणते की ही दार का उघडत नाही आणि सर्वजण शर्वरीकडेच बघत असतात. तर शर्वरी खाली येते आणि शर्वरी आई आणि ऋषिकेश दादाला म्हणते की ती दरवाजा नाही उघडत, मी किती वेळाचे दार वाजवते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं सध्या तिचे औषधं सुरू आहेत आणि पेन किलर वगैरे घेतली असेल तिने, म्हणून जरा झोप लागली असेल. तेव्हा शर्वरी म्हणते की पण आई इतकी नाही बर का. त्यानंतर इकडे जो बाळाभाऊंनी धरून नेलेला शेतकरी असतो तो बाहेर रणदिव्यांच्या घरी येतो आणि गुलाब दादांना म्हणत असतो की मला प्लीज ऋषिकेश दादांना भेटण्यासाठी आतमध्ये जाऊन दे. परंतु गुलाब दादा म्हणतात की काय काम आहे ते अगोदर सांगा, तरच मी तुम्हाला आतमध्ये सोडतो. तर हे सर्व बोलणे आतमध्ये ऋषिकेश, जानकी हे सर्व गप्पा करताना त्यांच्या कानावर पडते. ऋषिकेश म्हणतो की गुलाब दादा नक्की कोणाशी भांडतात, मी जरा बघून येतो. तेव्हा विक्रांत आणि ऋषिकेश बाहेर येतात आणि गुलाब दादा त्या माणसाला अडवत असतात. तर ऋषिकेश दादा म्हणतात की काय झाले अरे गुलाब दादा. तर गुलाब दादा सांगू लागतात की हा माणूस आतमध्ये जातोय आणि काय काम आहे ते सुद्धा सांगत नाही आणि ऋषिकेश दादांनाच काम काय आहे ते सांगणार असे म्हणतो. तेव्हा तो शेतकरी लगेच ऋषिकेशच्या पायाशी येतो आणि पाय धरून रडू लागतो. तर ऋषिकेश म्हणतो की काका उभा राहा, शांत व्हा आणि गुलाबला पाणी आणण्यासाठी सांगतात. तेव्हा ऋषिकेश त्यांना खुर्चीवर बसवतो आणि काका तुम्ही कोण, कुठले, नेमकं काय अडचण आहे असे विचारतो. तेव्हा तो जगन पाणी पितो आणि ऋषिकेशला म्हणतो की दादा मी जगन, त्या 2 पलीकडचे आंबे आहे ना तेथे माझी 2 एकर जमीन आहे. 2 वर्ष झाली पण पिकांना कीड लागते, मग सयाजीरावांच्या डोक्यावर कर्ज आहे ते कुठून फेडणार आणि तसेही गावामध्ये भेसळीने आणि महागाईने कंबरड पार मोडून गेले, म्हणून तो खूप रडू लागतो. तुम्ही मदत करता हे कानावर आले म्हणून तुमच्याकडे आलो, मला खरंच खूप गरज आहे, म्हणून मला तुमच्या योजनेचा लाभ द्या. म्हणून तो हातापाया पडून ऋषिकेश समोर खूप रडू लागतो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या घाईने आपल्या गाडीतून त्या ज्वेलरकडे येत असते. तर इकडे ऋषिकेश त्या माणसाचे हात धरून म्हणतो की ठीक आहे मी करतो काहीतरी. तेव्हा विक्रांत म्हणतो की अहो ऋषिकेश राव, तुम्ही मगाशीच म्हटले की तुम्ही 5 शेतकऱ्यांची नावं त्या योजनेसाठी सिलेक्ट केलीत, मग आता कसे काय होणार. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की विक्रांतराव त्याने काय होणार, अजून एक शेतकऱ्याला जर मदत मिळाली म्हणून. तेव्हा ऋषिकेश जगन भाऊंना म्हणतात की तुम्ही उद्या या, तुम्हाला खत आणि कीटकनाशके मिळून जातील. तेव्हा जगनला खूप आनंद होतो आणि तो चक्क ऋषिकेशच्या पायास धरतो. ऋषिकेश म्हणतो की जगन भाऊ तुम्ही हात नका जोडू, देवाने आपल्याला अन्नदाता बनवले, मग हे असे दिनवाणीपणे का जगायचे. आपण पिकवतो म्हणून सर्वजण पोटभर जेवू शकतात, मग या गोष्टीचा अहंकार नाही तर अभिमान आणि मान असायला हवा. आपण चुकायचे तर ते आपल्या काळ्या आई समोर आणि ताटमानेने शेती करायची. बाकी तुम्हाला बळ देण्यासाठी ऋषिकेश सर उभा आहे ते, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर जगनला खूप आनंद होतो आणि ऋषिकेशला सुद्धा खूप आनंद होतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सर्वजण ऐश्वर्याचा दरवाजा वाजू लागतात. तर जानकी म्हणते की ऐश्वर्या दारच उघडत नाही, आपण किती आवाज देतो, किती आवाजात इतका सुरू असताना तिला इतकी झोप कशी लागू शकते. तेव्हा सर्वजण दार उघड असे ऐश्वर्याला म्हणू लागतात. तर ऐश्वर्या इकडे तो हार घेऊन येत असते. तेव्हा इकडे विक्रांत आणि ऋषिकेश ते दरवाजा तोडतात. तर समोर काय ते बघून सर्वजणला तर धक्काच बसतो. त्यानंतर शर्वरी ऐश्वर्याला विचारते की अगं अजून पाय दुखतो का. तर ऐश्वर्या म्हणते की हो ना ताई, जानकी बहिणीच्या रूम मध्ये जरा तो मलम आहे आणून देतात का. तर शर्वरी तो मलम घेण्यासाठी जानकीच्या कपाटात येते आणि ऐश्वर्याने तेथे तो हार ठेवलेला असतो. तेव्हा तो हार घेऊन शर्वरी बाहेर येते आणि जानकीला सर्वांसमोर विचारते की वहिनी हा काय प्रकार आहे. तर सुमित्रा म्हणते की अगं झाले पण काय. तेव्हा शर्वरी तो हार सर्वांना दाखवते आणि हा हार जानकीच्या कपाटात होता असे सांगते आणि जानकीला तर हे सर्व बघून धक्काच बसतो. तर ऐश्वर्या चोरून हे सर्व बघत असते. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.